तर स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व मिलन शेठ घरत यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक आणि भूषणबाई यांच्याकडून तुम्ही जेवढा चायनीज खाल ना, लॉलीपॉप पाहिजे, चिल्ली पाहिजे, राईस पाहिजे, सगळा जो खर्च तो भूषणबाई यांच्या वतीने. जासे म्हणजे चिराबाईची टीम ना. बारावा एक एकच आम्ही सांगितलं होतं, तुम्ही डायरेक्ट 4-4 5-5 बारावाले या. आराध्य गोलंदाजी मार्फत पाहता स्ट्राइक एंडला फलंदाज क्रियांश आणि नॉन स्ट्राइक एंडला शिरीष शेठ यांचे सुपुत्र. नॉन स्ट्राइकला आपण पाहताय क्रियांश आणि स्ट्राइकला रियांश, जोडी पण बरोबर पाठवले रियांश आणि क्रियांश. चला पहिला बॉल आदात वासरू, पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकाल पॉइंटला. थांब गाडी बघ, जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा आपल्या संघाचे नक्की वाचवल्यात. बघा बॅट कोणीतरी राहिले, मला वाटतं कुठल्या तरी खेळाडूची आहे. रमाकांत घरत साहेब यांना आपण पाहतो, तिथे गेले एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सातत्याने त्यांना आपण पाहिलात. 2 धावा घेतल्या ना, आता 2 धावा झाल्या धापावरती. दोन्ही पंच, एकीकडे गोट्या आणि एकीकडे माट्या, दोन्ही पंच आपण पाहताय. इम्पॉर्टंट मॅच आहे. जर दोन्ही पंच जर नाचले तर भूषणबाई यांच्या वतीने 2,000 रुपयाचं पारितोषिक. आखू टप्प्याचा बॉल, शक्कर ना, सर्कलची बाउंड्री घ्या ना, नाही ना, ठीक आहे मग काय ना. एकच धाव, 3 धावा धावफलकावरती. पहिला षटक तुम्ही या ठिकाणी पाहताय. यस, पाणी पाहिजे लगेचच. तीन धावा झाल्या. बॅटिंग टीम मैदानावरती आपण आई एकविरा, KGF ग्रुप चासई आणि एकीकडे रंजनपाडा अशी लढाई. एक आल्याड एक पाल्याड, मधीत रस्ता आणि मधीत एक कळघर. रंजनपाडा आणि एकटघर मिक्स, एकीकडे चासई. फटका फसला, क्षेत्ररक्षक येतात. कॅच ड्रॉप, टेन्शनला गोलंदाजाला टेन्शन, त्यांनी डोक्यावर हात ठेवला. बघा या वयामध्ये इतकी चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज आराध्य. आदात पण नाही बोललं तरी चालेल ना, मला तर वाटतं भूषणबाई. आणि भूषण यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी डबल 2 विकेट घेतले, तरी लगातार 2 षटकार जरी मारले, 2 चौकार जरी मारले तरी 2424 रुपयाचं पारितोषिक. न त्यापेक्षा काय लागेल तेवढं चायनीज ठेवू भूषण. चला किती तुम्हाला लागेल तेवढा चायनीज. फलंदाजांना सुवर्ण संधी, सरळ 2 चौकार 2 षटकार जरी आले तरी तुम्हाला भूषणबाई यांच्याकडून ही पारितोषिक असतील. धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 5च ना, 4. टप्पा बॉल, प्लेसमेंट चांगली तुम्ही पाहताय. शॉट पॉइंटला पीट करून बॉल, धावा घेतली नाही, 4 धावा. रन घे बाबा, रन घे, 4 ओव्हरला रन बनव. रियांश आणि क्रियांश ही जोडी आपण या ठिकाणी पाहताय. बघा बाला स्पोर्टची बॅट जर कोणाची हरवली असेल कुठल्या खेळाडूची, तर ती आपण घेण्यासाठी यावं व्यासपीठावरती. ती बॅट जमाय तर चला सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचले धावफलकावरती, ती म्हणजेच 5. आराध्या चांगली गोलंदाजी करतायत अतिशय कमी वयामध्ये. चला पंच ओव्हर झाली का? पंच तुम्हाला माहिती का ओव्हर झाली का नाही? हातवरती करा, धन्यवाद. तुम्ही नाचा, तुम्हाला पण 2,000 आहेत. लाव प्रश्न. हिमांशू घरत बॉलिंगला येतात. बघा जासेच्या कुठल्याही खेळाडूने जर षटकार लगावला तर पूर्वीच अरुण म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. एक तरी षटकार लागू दे अख्ख्या डावामध्ये. चला ऑन साइडला बॉलला ट्रॅव्हल केलाय.
जरा बल्ला जोरात घुमवा बॅट. मला तर वाटतं भूषणभाई यांना सर्कलच षटकार ठेवायला पाहिजे. धावा अजून झाल्या असत्या. 6 रन. संदेश देखील तेवढेच जिद्दी झालेत. धावफलकावरती 6 धावा तुम्हाला दाखवत आहेत. याच्यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजे बिग फाईट. न्यू यंगस्टर जासी विरुद्ध चॅलेंजर चिरले अशी ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. तो बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचा आता लॉंग लेगच्या दिशेने, परंतु निर्धाव चेंडूची अजून एक समाप्ती. धावा जर 15 झालं तर मॅच वन साइड पाहायला मिळेल. संदेश जास्त संघ धावा बनवायचे आहेत तुम्हाला. रियांश आणि क्रियांश 20 धावांची तरी भागीदारी बनवा. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. साईश मात्रे सारखी बॅटिंग तुम्ही त्याची पाहताय. बॅट देखील त्याचीच अतिशय अगदी पकडत असताना तो आता फटका चांगला आहे. गॅप शोधले परंतु एके साईडला आहेत क्षेत्ररक्षक 3 अडवतील. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो फक्त 8 या धावसंख्येवरती. प्रवीण जर राजनपाडा संघ जिंकला तर विजय शेठ घरत साहेब यांच्या वतीनं 2000 रुपये राजनपाडा संघाला दिले जातील. राजनपाडा संघाने जर हा सामना जिंकला तर विजय शेठ घरत राजनपाडा यांच्या वतीनं 2000 कॅश प्राइज राजनपाडा टीमला दिले जाईल. मेहनत करतायत दोन्ही संघ, परंतु पाहूया विजय कुठल्या संघाकडे जाईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना व्हेरी गुड बॉलिंग. लहान वयातच जर शिक्षण मिळालं ना तर पुढे जाऊन नक्की चांगलं कार्य सातत्याने हे खेळाडू करत असतात. लेग ब्रेक चेंडू होता युवा संदेश. अगदी पडल्यानंतर ऍक्शन तुम्ही त्याचा पाहताय गोलंदाजाचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. भविष्यामध्ये हिमांशू मला वाटतं चांगला गोलंदाज होईल. त्याची ऍक्शन तुम्ही पाहू शकाल. किती सुरेख बॉल डिलिव्हर करतो तो. KGF ग्रुप नावाप्रमाणे बॅटिंग करा रे बाबांनो. टॅप केला बॉलला. नाही रन नाही घ्यायची. ओव्हर कंप्लीट. 2 षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या फक्त आणि फक्त विपुल 8च धावा. छकुला या ठिकाणी जर सामना जिंकला या ठिकाणी जासी क्रिकेट संघानं तर मिलन शेठ घरत स्वराज एंटरप्राइजेस म्हणजेच KGF ग्रुपने जर सामना जिंकला तर त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल तिसरा गोलंदाज झालाय. चिऱ्याबाईनं आला ना अजून. बाबा तुम्ही दोघेच खेळताय का 4 ओव्हर. 1च रन. दुसरीचा प्रयत्न नाही विपुल. बाकीचे 10 खेळाडू शांत बसलायत. त्यांना माहिती ही भागीदारी किती महत्वाची होते. चला एखादा द्या दुसरा डाव आता नंतर चौका षटका ठोका. तिसरी ओव्हर चालू झाली आप्पा सर. गोलंदाज पुन्हा एकदा. आत्ता फटका चांगला आहे परंतु हवेत सोडी पण फलंदाज पाहत क्रिश पाटीलने झेल टिपलाय. नवीन खेळाडू बघा प्रवीण हार्ज घरत आलेत. उंच देखील आहेत. त्यांच्या बॅटमधून मोठा फटका येईल का. अकू टप्प्याचा बॉल आहे. पाठीमागे पाठवला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. चांगले क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातं. अजून एकी चौकाला नाही या धावामध्ये. मोठ्या धावा बनतील का. सुरुवात चांगली झाली होती. आपण म्हणूयात की रांजणपाडा संघ जरा सामना जिंकला तर विजय शेठ घरत रांजणपाडा यांच्या वतीनं 2000 रुपये दिले जातील. बरेचसे तर प्रेक्षक देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. प्रेक्षक देखील लहान मुलांचा खेळ पाहण्यासाठी आलेत आणि दोन्ही गावाच्या वतीने बक्षीस आहे. रांजणपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जासी. फटका चांगला आहे. बराच उंच गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. झेल सुटलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील.
अगदी अंडर 16 ची सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धावपटला धावा लागले गेल्या त्या 13 धावा पाहायला मिळतात. जासे संघ पहिल्यांदा बॅटिंग करतात. आमचे वामन मामा त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आडव्या बॅटनं फटका खेळलाय मिड विकेट रिजनच्या पलीकडं पहिला मोठा षटकार आलाय. आणखीन एक मोठा फटका समोरच्या दिशेनं लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. महत्वाची विकेट. फटका चांगला होता खेळाडूचा पण खेळाडूतील बाद सुरीतनं टिपलाय झेल आणि दुसरा आदरा लागलाय तो जासे संघाला. मगाशी जो षटकाराला बघा आमचे टॅलेंट ऑफ जासई अरुणदादा मात्रे पूर्वी तरुण मात्रेंच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज त्या खेळाडूला दिले जाईल. एक षटकार आला जासीच्या खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळचा बॉल डावखुऱ्यातले खेळाडू पण लेगिस्टच्या बाद नंतर चेंडू पाहायला मिळतोय. आमचे ऑफिशियल पंच बऱ्याचशा स्पर्धेने गाजवले असे संयम मात्रे यांनी डान्सिंग केली ती आमचे मिथुन मामा यांच्या वतीने तुम्हाला 2424 रुपये दिले जातील. 5000 बघा 5000 साठी डान्स होऊन जाऊया. संयम एक झलक. या बेलचा बॉल आणखीन एक वाईट बॉल. यस तयारी झाली संयमची. चल बसंती इज्जत का सवाल है. आधी तुम्हारे आधी हमारे. 5000 आहेत. एकवीस धावा. टप्प्याचा बॉल आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाले. झेल टिपलाय. आणखीन एक खेळाडू झेल बाद स्वराची ते होते. महत्वाचा कॅच देखील टिपलाय. स्वराज एंटरप्राइजचे सर्व आमचे मिलन शेठ गरज साहेबांच्या वतीनं जासे संघ जर जिंकला तर 2000 कॅश प्राइज दिले जाईल. स्वराज एंटरप्राइज जेव्हा संघ खेळला मग धारावी असो बामण नगरी असो मोठमोठ्या संघांना पुरस्कृत ज्यांनी केलं या मैदानामध्ये. न्यूयॉर्कचा जासे संघ जरी आज जिंकला ना त्यांनी सांगितलं की त्या संघाला तब्बल 5000 रुपये न्यूयॉर्कच्या जासे संघाला देखील दिले जाईल. राहुल पाटील यस कुकार शेर चेंडू गेलाय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना बाद होताना पाहायला मिळतील. आमचे राहुलभाई राम पाटील यांचा मुलगा त्यांना फटका खेळला होता. चला आमच्या दादाचे दादाची खरं तर सुपुत्र आर्यन त्यांना पाहायला मिळतात. प्रत्येक षटकारासाठी 2000 होऊन जाऊ द्या. आज प्रचंड बक्षीस आहे. रांजणपाडा जासे ठोक आर्यन ठोक. चांगली बॅटिंग बघा. त्याचे ग्लव्स त्याने घातलेत म्हणजे मोठे फटके खेळू शकतोय. दादाने देखील तशीच बॅटिंगला सुरुवात केली होती. जासे संघातून खेळत असताना दादाची देखील मी बॅटिंग पाहिली. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये दादानं महत्वाचे सामने जिंकून दिले. आपण ज्युनियर दादाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. 22 धावा संदेश झाल्या धावपटलावर. 4 खेळाडू बाद झालेत. अजून या षटकातील अजून 4 चेंडू खेळ बाकी आहे. गोलंदाजी सध्या गोलंदाज करतायत यशला पण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. यश रक्षक आहे. झेल टिपलाय. आणखीन एक विकेट रांजणपाडा संघाला मिळवलाय. खेळाडू क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. मिलन शेठ गरत यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपये दिले जातील. 3च बॉल बाकी आहेत. चांगली मॅच सध्या रंगल्या. आमचे कौशिकला उतरवा. कौशिकच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील. कौशिक रणजित पाटील आज खेळताना पाहायला मिळतील. पण नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हे सगळे आदात वासरू आहेत.
फटका चांगला, फटका खेळला मिड विकेट रिझन मध्ये, चेंडू गेला सीमा पार. स्वराज इंटरप्राइजचे सर्व मिलन शेट करत यांच्या वतीने 500 रुपये. देखील 500, टोटल 1000. आलेल्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. नैतिकच्या बॅट मधून आपण षटकार पाहिलात, पण लगेच पलटवार रांजणपाडा संघ खेळतोय. अतिशय चांगलीशी ही लढत. रांजणपाडा एककडघर 2 गाव 1 आणि दुसऱ्या बाजूला जासी. सध्या चांगली ही लढाई. धावपडा लागले गेले त्या 28 झाल्यात. संदेश थोडा आल्यापासून या स्पर्धेमध्ये स्लो झालाय. फटका चांगला होता. समोरच्या दिशेने 20 मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगलला डबल मध्ये रोटेशन आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. 30 धावा दाबल्या लागल्या गेल्यात. चला पूर्वार्ध संपला. पहिल्या इनिंग मध्ये 13 सांगितले होते प्रवीणना, पण 30 प्रवीण बनवल्यात आणि आता 31चा पाठला करायचा तो रांजणपाडा टीमला. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात न्यू यंगस्टर जासई आणि त्यांच्या विरुद्ध चॅलेंजर चिरली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच. ऋतुज समाधान शेठ माळी साहेबांचा संघ आपल्याला चॅलेंजर चिरली संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध याच गावातील संघ एका बाजूला शिवशंभू इंटरप्राइजचे सर्वेसर्वा संदीप शेठ ठाकूर असतील, त्यानंतर स्वराज इंटरप्राइजचे सर्वेसर्वा मिलन शेठ घरत यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कल्पेश पाटील नेहमीच या संघाची खतर पाठीराखी राहिलेत आणि त्यांचा संघ न्यू यंगस्टर जासई. तर दुसऱ्या बाजूला आमचे समाधान शेठ माडी चॅलेंजर चिरली संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. विपुल, जर आपण बघितलं तर रांजणपाडा एकड़कर संघाची गोलंदाजी फार गोलंदाजी चांगली केली. कारण छोटे खेळाडू पण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना, अप्रतिम गोलंदाजी केली. दासे संघाकडून षटकार सुद्धा मारले गेलेत. ओव्हरऑल या छोट्या खेळाडूंचा खेळ बघताना सर्वांना अतिशय त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. चांगल्या प्रकारे खेळ झाला. पण बघा उत्तरार्धामध्ये जासी संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर रांजणपाडा संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते सुद्धा आपण बघूया. बघा हे मन आहे क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व. आम्ही म्हणालो की स्वराज एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा मिलन शेठ घरत साहेबांनी पहिला जो षटकार देखील मारला होता त्याच्यासाठी हारसाठी देखील 500 रुपये आलेत आणि दुसरा षटकार मारला नैतिकनं त्यासाठी देखील 500 रुपये. सामना जिंकला ना जसे टीमनं तर स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत यांच्या वतीने 1000 रुपये. भूषण शेठ मात्रे यांच्या वतीने त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 2424. तर रांजणपाडा संघाने जर सामना जिंकला तर विजय शेठ घरत रांजणपाडा यांच्या वतीने 2000 रुपये. ही लहान मुलं पण चांगला खेळ केलाय. 31चा पाठला करायचा. या सबचे कुमार देखील आलेत. कैलास येताना पाहायला मिळतात. कैलास आपण स्वागत करूयात. आमचे कैलास मात्रे टेनिस क्रिकेटचे चाहते यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं स्वागत. पहिलाच बस तिकडे बस पडते सोफ्यात बस. चला या जर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या सत्रातील जर पहिला चेंडू पडला तर आपण मॅच कमी षटकांची कडून लक्ष असू द्या. चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टर जासई. चला बक्षीस आता वाढल्या. आमचे लक्ष्मणराव बैलाचे मालक एकनाथ शेठ घरत साहेबांच्या वतीनं जर रांजणपाडा संघ जिंकला तर त्यांच्यासाठी 2000 रुपये आणि विजय शेठ घरत यांच्या वतीनं 2000 रुपये. अगदी आटीतटीची लढत पाहायला मिळते. एका बाजूला साईश मात्रे ISPL तर दुसऱ्या बाजूला अमित नाईक ISPL. बघा आमचे फॅन भावेश घरत देखील आलेत. आमचे आदिल पाहायला मिळतात. त्यासोबतचे विराज सर्व मंडळी पावसाळी रबरबॉलच्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं बाईक देखील दिली जाईल या मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. चेंडूला पाठवलं मिड विकेट रिझन मध्ये. चेंडू जाईल आउट ऑफ द फॅन्स. आलाय षटकार. संदेश लक्षात नाही. टॉस जिंकलाय न्यू यंगस्टर जासई संघानं. चला लक्ष्मणराव बैलाचे मालक एकनाथ शेठ घरत साहेबांच्या वतीने बक्षीस आहे 2000 रुपये. रांजणपाडा संघाने सामना जिंकला तर आणि विजय दादा घरत यांच्या वतीने देखील बक्षीस 2000. यावेळेचा बॉल लगेच पलटवार केलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता
पण डॉट बॉल पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर हे कधी युवा जनरेशनचे खेळाडू आहेत. फ्युचर म्हणूयात रांजणपाडा टेनिस क्रिकेटची आणि इकडकर संघाची आणि त्यांचा चांगला खेळ राहिला. रांजणपाडा विरुद्ध जास्ती अशी आपल्या मॅच पाहायला मिळते. रांजणपाड्याची खेळाडू चांगलेच खेळतात. षटकर आलाय. आणखीन एक यावेळचा फटका मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. महत्वाची झेल सुटली गेल्या. चला विजय करत दादाच्या वतीने बक्षिसामध्ये वाढ होते. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आणि षटकारासाठी 500 आणि या चौकारासाठी 200 रुपये. पहिला षटकार आलाय दादा. 500 रुपये देखील दिले जातील. पुढे जाऊन फटका खेळायचा होता पण यावेळी षटक हे समाप्त होते. पहिल्या षटकाची ते समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धाव पडला. धावा लागले गेले त्या 8 धावा पाहायला मिळतात. चला क्वालिफाय आमचे पंचायत सांगतात की अगदी पहिले षटक समाप्त झालंय त्यामुळे धाव पडला. धावा लागले गेले त्या 8. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 23 धावांची गरज. 18 मध्ये 23 बनवायचे संदेश. 4 ओव्हरची मॅच. चला यानंतर 5 षटकांची खेळली जाईल. चॅलेंजर चिरले आणि त्याच्या विरुद्ध न्यूयॉर्क स्टार जासी आणि किरीक मोठी मॅच. तर सुपर 5 मध्ये संघ दाखल होतील त्यानंतर आपण 3 ओव्हरची मॅच खेळवणार आहोत. फुल टॉस बॉल होता. यष्टनवर आदळलाय. महत्वाची विकेट गोलंदाजाने मिळवलाय. पहिल्याच बॉलवर मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर. चला पहिली सेमीफायनल असेल ती गावदेवी गावठाण 40+ आणि त्याच्या विरुद्ध नागाव 40+. पहिली सेमीफायनल म्हणजे तिथून जो संघ जिंकेल तो थेट तो संघ फाईल मध्ये जाईल. 1 धाव शॉर्ट आहे या संयम सांगत असताना. तर डान्स होत्या संयम. 5,000 कॅश प्राइज आहे बघा. आमचे प्रमोद दादा मडवी मिथुन मामा म्हात्रे असतील यांच्या वतीने बक्षीस 5,000चा. पॉईंटच्या डोक्यावर खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण खरा पार मिळालाय. चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील दाबा 4. हिमांशूच्या बॅट पण आलाय. आणखीन एक चौकार. 200 रुपयाचे कॅश प्राइज विजयदादा गर्दे यांच्या वतीनं. तसेच राजनपाडा संघ जिंकला तर लक्ष्मणराव बैलाचे मालक आमचे एकनाथ शेठ घरत यांच्या वतीने देखील 2,000 रुपये दिले जातील. स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत यांच्या वतीने देखील जासी संघ जिंकला तर तब्बल 1,000 कॅश प्राइज. आणि सामना जिंकला तर भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 24-24. यावेळचा बॉल खरा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धाव पडला. धावा लागले गेले त्या 14 धावा. सोनीतच्या बॅटमधून मागे षटकाराला आमचे सूर्यकांत मोकल यांचे ते सुपुत्र आहेत. यावेळचा बॉल पॉईंटच्या डोक्यावर डीप मध्ये खेळलाय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जात आहे. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या गेल्यात. आणि आमचे एकनाथ शेठच्या सुपुत्रांनी देखील एक चौका ठोकलाय. आमचे ग्रुप प्रमाणेचे माजी सदस्य देखील राहिलेत. या विभागामध्ये ज्यांची एक नेहमी राजकारणामध्ये एक वेगळी छाप राहिली असे आमचे लक्ष्मणराव बैलाचे मालक एकनाथ शेठ घरत यांच्या सुपुत्राच्या बॅट पण आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळला. 20 मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. रांजणपाडा खेळाडूंनी अजून एक ठोकलाय. चौकार. यस आमचे पिंटे आणि आदित्य ते देखील एन्जॉय करतात.
आज मेगा फायनल आमचे प्रवीण गायकर ते देखील एन्जॉय करतील ही संपूर्ण स्पर्धा. 20 धावा लागल्यात, आणखीन 11 धावांची गरज आहे. पुण्यामध्ये टाकला होता फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉसला लॉंग ऑफ रिझन मध्ये पाठवला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. बघा सोनीत जो खेळतोय तर सोनीसाठी बक्षीस आल्या त्यांचे मामा एकनाथ मामा यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. सोनीसाठी बक्षीस आहे. मगाशी एक षटकार देखील ठोकला. सूर्यकांत मोकल यांचे सुपुत्र आहेत. सूर्यकांत दादा यांचा आम्ही खेळ पाहिला. कित्येक वर्ष चांगली त्यांनी खरं तर बॅटिंग देखील केली. 40 प्लस मध्ये देखील चांगली त्यांची दुबादार बॅटिंग आम्ही पाहत असतो आणि नेहमी शांत स्वभावाचा व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सूर्यकांत मोकल दादांकडे पाहिलंय. मैदानामध्ये मात्र नेहमी ते आक्रमण राहिलेत. 22 धावा लागल्यात, आणखीन 12 बॉल आणि 9 धाबांची गरज. 12 बॉल मध्ये 9 बनवायचे आहेत. कोणता संघ जिंकेल? आमचे लक्ष्मणराव बैलाचे मालक एकनाथ शेठ घरत यांच्या वतीने 2000 रुपये, तर विजय दादा घरत यांच्या वतीने देखील 2000 रुपये रांजणपाडा संघाला दिले जातील. तसेच आमचे स्वराज एंटरप्राइजचे सर्वेसर्वा मिलन शेठ घरत यांच्या वतीने दासी संघाला 1000 आणि भूषण शेठ मात्र यांच्या वतीने 2424. फार मोठी खरं तर ही आपल्याला सध्या मॅच पाहायला मिळते. आपण म्हणूयात की एक एक गोंड्यावर सध्या ही मॅच पाहायला मिळते. एक एक गोंडा बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहायला गेलं एक एक गोंडा 5-5 बालद्या असतात. तशाप्रमाणे ही मॅच शो मॅच आहे. अकुट टप्प्याचा बॉल फटका चांगलाच आहे. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला झेल. सुनीत झाला इथून झेल बाद. महत्वाची विकेट मिळवली रोहितनं. दुसरा आदर लागलाय तो म्हणजे रांजणपाडा संघाला. लक्ष असू द्या बघा, गावदेवी गावठाण 40+ आणि नागाव 40+ ही आपण पहिली सेमीफायनलची डायरेक्ट मॅच खेळवणार आहोत. त्यानंतर रॉयल स्पोर्ट उल्वे मोठी जी टीम आणि आज जो संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल त्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. हे स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळं अगदी आपण पाहायला गेलं तर रक्षित तर 16 ग्रामीणचे 40+ संघ आपण खेळवले. 24 आले होते. 8 संघ वेटिंग मध्ये होते. पण आय थिंक पुढल्या वर्षामध्ये आणखीन 40+ मध्ये आपण जास्त लक्ष देणार आहोत. त्यामुळे एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. नेहमी 40+ संघासाठी लाभदायक स्पर्धा राहिल्या. चला आता समीकरण बदललं जाईल. 10 बॉल आणि 9 धाबांची आणखीन गरज. 10 बॉल 9 धाबांची आणखीन गरज. कोणता संघ जिंकणार? रांजणपाडा की जासई? KGF आपण ग्रुप जास्ती संघाला पाहू शकता. यावेळचा बॉल फटका चांगला. डावकुल्याचा खेळाडू क्षेत्ररक्षक आहे तैनात. हर्ष टिपलाय झेल. सामना थोडा पलटणारा पाहायला मिळतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट. जासई संघाने आणखीन एक विकेट मिळवलाय. बघा आता आमचं आणखीन एक मोठं बक्षीस या मॅच मधलं पाहायला मिळेल. आमचे कौशिक रणजित पाटील यांच्यासाठी आमच्या KK2 लॉजिस्टिकच्या वतीनं जर कौशिकने कॅश टिपला तर त्याला 2000 कॅश प्राइज कौशिकसाठी आम्ही देणार आहोत. कौशिकने जर झेल टिपला तर आमचे KK2 लॉजिस्टिक एका झेलसाठी त्याला 2000 रुपये. बघा छोटासा कधी खेळाडू आहे. आमचा कौशिक फसलीपणे पाहायला मिळतो. संयमला जर कोणी हिट केला तर आई एकविरा इव्हेंटची सर्वेसर्वा संदेश शेळके यांच्या वतीने 1000 रुपये आणि डान्स केला तर संदेश शेळके यांच्या वतीने 2000. टोटल 7000 रुपये. चला संयम होऊन जाऊ द्या डान्स. इज्जत का सवाल आहे. 9 बॉल 9 धाबांची गरज. फुलटॉस बॉल होता. पॉइंट मध्ये चेंडू घडून काढला. इथून पाहायला गेलं तर एकच धावलं. त्यामुळे आता येणारे 8 बॉल 8 धाबांची आणखी गरज. 8 मध्ये आता 8 बनवायच्या. चांगलीशी सध्या सामना रंगताना पाहायला मिळतो.
शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला, त्यामुळं एक्स्ट्रा सोबत आणखी एक धाव जोडली जाईल. रांजणपाडा संघामध्ये तर नेहमीच आम्हाला आठवण होत असते असे रुई इंटरप्राइजेस रांजणपाडा, रतन बैलाचे मालक आणि बटर बैलाचे मालक अमित शेठ पाटील, विशाल शेठ पाटील आणि त्यांना खंबीर साथ देणारे आमचे रोहित शेठ मात्रे असतील, शुभमजी मात्रे, 8355 सरकार यांच्या वतीने देखील रांजणपाडा संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. दोन्ही संघांना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. जासे टीम आणि रांजणपाडा संघ चांगला सध्या मॅच खेळतात आणि नेहमीच या विभागामध्ये जेएनपीटी एक्सप्रेस रतन बैल रुई इंटरप्राइजेसच्या नावानं जेव्हा जेव्हा पळाला आणि बटर बैल असेल त्याचे मालक अमित शेठ पाटील, विशाल शेठ पाटील आणि त्यांना खंबीर साथ देणारे रोहित मात्रे, शुभम मात्रे, 8355 सरकार यांच्या वतीनं दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर सध्या चांगली गोलंदाजी चालू आहे. अकुट टप्प्याचा बॉल आहे पण शरीरापेक्षा थोडासा दूर आपण बढियात थोडासा खराब चेंडू टाकलाय गोलंदाजांना. मागील 2 चेंडू खराबच टाकलेत, त्यामुळे आता धावपडला धाबा लागले गेले त्या 25 धाबा येणारे. आता 7 बॉल आणि आता 6 धाबांची गरज. 7 मध्ये 6 बनवायचे आहेत. फटका चांगला आहे, पॉइंट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. पॉइंटच्या डोक्यावर फटका खेळला होता, फक्त एकच धाव मिळाला जाईल. आणि आता या सामन्यामध्ये शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 5 धाबांची गरज. सामना जिंकला रांजणपाडा संघानं तर लक्ष्मणराव बैलाचे मालक एकनाथ शेठ गरत, ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य जासई यांच्या वतीनं 2000 रुपये, विजयदादा गरत यांच्या वतीनं रांजणपाडा संघ जिंकला तर 2000 रुपये आणि जासई संघ जिंकला तर स्वराज इंटरप्राइजचे सर्वा मिलन शेठ गरत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा मात्रे यांच्या वतीनं 2424 रुपये हे देखील कॅश प्राइज दिले जाईल. अगदी एक एक गोंड्यावरही आपल्याला सध्या मॅच पाहायला मिळते. मिलन शेठ घरात देखील एन्जॉय करतात. त्यांच्यासोबत आपण सय्यद पाटील यांना पाहू शकता, संदीप शेठ ठाकूर असतील, आमचे करणदादा मात्रे असतील, ही स्पर्धा एन्जॉय करतात. प्रत्येक विकेट मगाशी षटकारासाठी आमची टॅलेंट ऑफ जासई अरुणदादा मात्रे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. 2 खेळाडूंनी षटकार देखील ठोकलेत. ओमकार आले गोलंदाजीवर. पहिला बॉल नो बॉल, विकेटच्या बाहेरच चेंडू टाकलाय, त्यामुळे आता नो बॉल पाहायला मिळतोय. एक धाव जोडली जाईल. आता 6 मध्ये 4 फक्त राहिल्यात. धावा सुरुवातीला बदल्यात नाहीत. स्प्रिट आहे ना, हे स्प्रिट असेल. 6 मध्ये 4. आणखीन एक नो बॉल, त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव. 28 धाबा, अवघ्या आता 3 धाबांची गरज. 3 धाबांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार गोलंदाजी करतायत. 31चा पाठलाग करायचा. चला, न्यूयॉर्कच्या जासई संघानं टॉस जिंकला, आपला निर्णय घेऊन लगेच मैदानात दाखवला. फ्रीटचा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी वेगानं पलटलेत आणि 2 धाबा इथून कंप्लीट देखील केल्या गेल्यात. स्कोर इज लेबल. 30 धाबा धापडल्या लागल्या गेल्यात. 5 चेंडू आणि आता 1 धाब्यांची गरज. 5 मध्ये 1. चला, अजून न्यूयॉर्कच्या जास्ती संघाने टॉस जिंकलाय, आपला निर्णय घेऊन लगेच मैदानात दाखल बा. 1 धाब्याची आणखीन गरज. केजे ग्रुपनं फार मोठी खरं तर आर्थिक मदत या स्पर्धेसाठी गेली होती. 50,000 रुपये त्यांच्या वतीने दिल्या होत्या आणि तो संघ सध्या क्षेत्ररक्षण करत असताना या वेळचा बॉल जरूर डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन या मॅच मध्ये अजूनही सामना बाकी आहे. हिमांशूनं चांगलीच बॅटिंग केलंय. 11 मध्ये त्यांना 16 बनवल्यात भूषणभाई. 11 बॉल तो खेळलाय, 16 धाबा. चांगली त्याने बॅटिंग केल्या. मगाशी देखील सूर्यकांत मोकलच्या मुलाने एक षटकार, सुनीतने देखील षटकार ठोकला होता. चांगला फटका, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. रांजणपाडा संघाने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन रांजणपाडा टीम. एकनाथ शेठ घरत यांच्या वतीनं 2000 रुपये, विजयदादा घरत यांच्या वतीनं त्यांना देखील 2000 रुपये दिले जातील आणि विजयदादा यांच्या वतीने देखील प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये, षटकारासाठी 500 रुपये होते.